राजकारण गजकरण चालू आहे. काय चाललं? गजकरण सगळ्या आगीत चालू आहेत. काय जाणार बाबा, अजून तालुका आमचा बघितलाच नाही. बघितलं नाही. हा, कोण आहे सध्या खासदार? निंबाळकर. स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी चाललंय त्यांचं राजकारण. कोणाचा ईडीची कारवाई, कोणाचा पोराचं पडलंय आणि समाजच कोण बघायचं, गोरगरीबच काम. आणि काय ते राजकारणाचं कुठवर सतरंजी उतरायचे यांच्या स्वतःचं राजकारण बघते ते. एकाला पोराचं पडले, एकाला नातवाला पडले, एकाचं वरची सत्तेचं पडले, एकाला हे कशाच काय सत्तेसाठीच आहे ना. आमदार चेंज होते, नुसतं चिन्ह चेंज होती, तीच आमदार. काय विचार कुठं राहिला राजकारणाचा? विचार कोणाचा? हां, 70,000 कोटी अजितदादांनी घोटाळा केला, आता त्यांच्यापाशी गेला. कुठं ईडीच करावा? नको त्याच्यावर ईडीच करावा आणि पाहिजे त्याच्यावर नाही. त्यांचं जे घबाड आहे ते लपवायचं आहे त्यांना, आहे का नाही? हेच जरांगे पाटील सांगाल त्याला मतदान देणार. कशाची काम अजून तरी आंबोडी बघितलं बी नसेल. तालुका बघितला नाही, आंबोडे राहून द्या. मालाला दर नाही ती नाही, पण पाणी असलं तर माल येईल. काय पहिल्या खासदारांनी ह्यांनी काही केलं नाही. आता जरांगे पाटील जे करतात का नाही ते योग्य आहे. योग्य आता भाजप योग्य आहेच की, पण भाजपनं लय गद्दारी केली. काय खात्यातल्या पैशाला काय करायचं? एवढ्या पैशानं काय होते? काय खात्यात पैसे टाकून 1000 आणि 1500 आणि 2000 काय करायचं तेवढे पैशाने? सध्या मोदी बरे आहेत, पण मोदी काय माहिती आहे का, आता आरक्षण त्यांनी द्यायला पाहिजे होतं. आता मोदी नकोच आहे. हा 1 रुपया येत नाही, नुसती आश्वासन आहे ती. मोबाईलला आता आम्ही बघतोय नुसती आश्वासन. सगळं ते 15 लाख दिले, पण कर्ज माफ केलं, कर्ज अजून माफ नाही, काय सुद्धा नाही. आलेच नाहीत अजून खासदार. निवडून आल्यापासून या भागात आमच्या इकडे आलेच नाहीत अजून या तालुक्यात. नमस्कार, मी रमेश रुपनवर आणि आपण पाहता SR बँड न्यूज चॅनल. आज आम्ही इथं माढा लोकसभा मतदारसंघामध्ये आंबोडे या गावी आलो आहे. तालुका खटाव, जिल्हा सातारा या गावी. येथील ग्रामस्थांचं मतं राजकारणाबद्दल जाणून घेऊया, गावातील समस्या वगैरे यांच्याबद्दल. तर चला, इथं काही ग्रामस्थ बसलेले आहेत, त्यांचे मत आपण जाणून घेऊया. नमस्कार दादा. काय बोलायचं आहे? सध्या जे राजकारण चालू आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? राजकारण गजकरण चालू आहे. काय चाललं? गजकरण सगळ्या आगीत चालू आहेत. काय जाणार बाबा. बरं, आम्ही राजकारणाचं काय संबंध नाही, आम्ही शेतकरी माणसं आहे. बरं, गावच्या समस्या काय आहेत आपल्या इथल्या? काय नेहमीच्या असते त्या समस्या आहेत. काय आहेत? शेतकऱ्यांना काय आम्हाला मुद्दा आहे फक्त शेतकऱ्यांना काय समस्या येते त्याच येते. आमच्या पाणी प्रश्न, पाणी प्रश्न नाही. पाणी प्रश्न. हा, आणखीन काय? अजून काय आता खासदारबद्दल काय मत आहे? म्हणजे खासदार जे आता जे खासदार आहेत, अजून तालुका आमचा बघितलाच नाही. बघितलं नाही. हा, कोण आहे सध्या खासदार? निंबाळकर. आता जे इलेक्शन आहे याच्यामध्ये लोकसभेचं, याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं? म्हणजे आहे तो खासदार योग्य आहे काय दुसरा कोण तुमच्या नजरेत? आता सध्या म्हणजे आम्ही आहे मराठा. जरांगे पाटील काय सांगतील ना त्यांना आम्ही मतदान देणार आहे. जरांगे पाटील पण प्रत्येक मतदारसंघामध्ये आपलं एक उमेदवार द्यायचं त्यांचं निश्चित आहे. त्याच्याबद्दल तुम्ही सहकार्य करा. प्रोसेस चालू आहे त्यांची, अजून करणार सहकार्य मी. त्यांनी जो उमेदवार आपल्या भागातून देणार त्याला तुम्ही समर्थन करणार? हो, पूर्ण मराठी समाज करणार. पूर्ण समाज गरज आहे. पण आता जे फोडाफोडीचं राजकारण चालू आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? जे पक्ष स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी चाललंय त्यांचं राजकारण. कोणाचा ईडीची कारवाई, कोणाचा पोराचं पडलंय आणि समाजच कोण बघायचं, गोरगरीबच. याच्यासाठी तुम्हाला वाटतं की मराठा समाजातील जो उमेदवार असेल तो आपल्यासाठी पुढे काम करणार काम. आणि काय ते राजकारणाचं कुठवर सतरंजी उतरायचे यांच्या स्वतःचं राजकारण बघते ते. एकाला पोराचं पडले, एकाला नातवाला पडले, एकाचं वरची सत्तेचं पडले, एकाला हे कशाच काय सत्तेसाठीच आहे ना. आमदार चेंज होते, नुसतं चिन्ह चेंज होती, तीच आमदार. काय करायचं माणसाने? म्हणजे सध्या हे राजकारण चालू आहे न पटण्यासारखं. विचार कुठं राहिला राजकारणाचा? विचार कोणाचा? हां, 70,000 कोटी अजितदादांनी घोटाळा केला, आता त्यांच्यापाशी गेला. कुठं ईडीच करावा? नको त्याच्यावर ईडीच करावा आणि पाहिजे त्याच्यावर नाही. पण जे आता त्यांनी म्हणतात आम्ही भाजप बरोबर गेलो, ते आम्ही याच्यासाठी गेलो, लोकांच्या विकासासाठी गेलो. तेच की, लोकांचा विकास म्हणजे पोरांचा विकास. पोरांचा विकास करासाठी गेलेत तिथं. त्यांचा म्हणजे पोरांचा विकास. त्यांचं जे घबाड आहे ते लपवायचं आहे त्यांना, आहे का नाही? हेच राहा बापूलाच राहा. बरं, आणखी काही लोक आहेत त्यांचं मत जाणं.
तुम्हाला काय वाटतं त्यांचं की तुम्ही बोला ना. तुमचं सांगा ना, बोला. बसा घे मी जरांगे पाटील सांगाल त्याला मतदान देणार. जरांगे पाटील सांगेल त्यांना. हो आणि आता जे खासदार वगैरे आहेत ते कामं करतात का भागात? कशाची काम अजून तरी आंबोडी बघितलं बी नसेल. बघितलं पण. तालुका बघितलं नाही आंबोडे राहून द्या. आंबोडीच समस्या काय आहेत आपल्या गावच्या इथल्या? समस्या काय, शेतकऱ्यांची काय समस्या असणार आहे? पाणी, पाण्याचा प्रश्न. पाण्याचा प्रश्न. मालाला दर नाही ती नाही, पण पाणी असलं तर माल येईल. पाणीच नाही. हं? जीएसटी 1,18,000 शेतकऱ्याचं मला जीएसटी काय होत नाही त्याला. बोला बोला काय करता? नाही ना कॅमेरा तिकडे बोल तो बोल. ठीक आहे, अजून काही लोक आहेत तिथं, जाणून घेऊ त्यांचं. दादा तुम्ही या. बोला की आत्ताचं जे राजकारण चालू आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? म्हणजे जे आता खासदार वगैरे आहेत ते आपल्या भागात काम करतात. काय पहिल्या खासदारांनी ह्यांनी काही केलं नाही. आता जरांगे पाटील जे करतात का नाही ते योग्य आहे. ते अजून सत्तेत नाही आहेत, काय नाही, पण नसू द्या, पण ते सांगतील ते करायचं. ठीक आहे. त्यांनी आता उमेदवार त्यांनी आता देणार आहेत, ते उमेदवाराला तुम्ही समर्थन देणार. उमेदवार दिले तर समर्थ देणार की आम्ही. समजा बायचान्स त्यांनी जर उमेदवार दिला नाही तर आता सध्याच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला कोणता पक्ष योग्य वाटतो? तसं काय आता सांगू शकत नाही. हे आता इलेक्शन आता झालं की जाहीर झालंय पण सगळं. आता मी निर्णय काय त्या झाल्याशिवाय सांगू शकत नाही. बरं, योग्य कोण वाटते पक्षात तसं? योग्य आता भाजप योग्य आहेच की, पण भाजपनं लय गद्दारी केली. गद्दार म्हणजे असं काय केलं तुम्हाला काय वाटतं? असं म्हणजे लोकांच्या शेतकऱ्याचे आरक्षण दिना झाले ती काय नाही. आरक्षणाचा प्रश्न आहे. आरक्षण त्यांनी दिले देतात की म्हणजे खात्यात पैसे वगैरे टाकतात. काय खात्यातल्या पैशाला काय करायचं? एवढ्या पैशाने काय होते? काय खात्यात पैसे टाकून 1,000 आणि 1,500 2,000 काय करायचं एवढे पैशाने? आरक्षण दिलं तर लहान लेकरं मुलं बाळ आहे तिच्या मुलाबाळांचं सार्थक होईल. आता जे म्हणजे देशाचे पंतप्रधान मोदी आहेत, आता या टायमाला कोण आवडतं? मोदीच हवे की आणि कोण? आता सध्या मोदी बरे आहेत, पण मोदी काय माहिती आहे का, आता आरक्षण त्यांनी द्यायला पाहिजे होतं. ते पण आहे. केलं असतं म्हणजे मोदी सोडलं नसतं आम्ही. बरं, म्हणजे आता मोदी नको. आता मोदी नकोच आहे. नकोच आहे. पण त्यांनी जे आश्वासनं दिली ती 15 लाख अकाउंटला येणार हे ते घडलं. काय 1 रुपया येत नाही. नुसती आश्वासन आहे ती मोबाईलला. आता आम्ही बघतोय नुसती आश्वासन. सगळं ते 15 लाख दिले, पण कर्ज माफ केलं, कर्ज अजून माफ नाही, काय सुद्धा नाही. शेतकऱ्यांचं आता पीक कर्ज आहे ते आता दुष्काळ एवढा मोठा पडलाय, प्याला पाणी नाही ती विहिरीत नाही. आता आता जे खासदार आहेत ना ते खासदार म्हणजे कोण आहे खासदार नाही मला म्हणजे या भागात येतात तर का? हा? पण या भागात येतात, तुमचं काम आहे का? आलेच नाहीत अजून खासदार. निवडून आल्यापासून या भागात आमच्या इकडे आलेच नाहीत अजून या तालुक्यात. आता इलेक्शन जाहीर झाले, सगळं झालं, आता खासदार म्हणून तुम्हाला कोण बघ वाटतं तुमच्या इच्छेचं? असं आता सध्या काय माहिती आहे का, सध्या मोहिते पाटील. सांगू शकत नाही. मोहिते पाटील मोहिते पाटील बरे आहेत. मोहिते पाटील. या येथील ग्रामस्थांचं मत. मी रमेश रुपनवर, SR बँड न्यूज.